नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आता 9वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टर मधील पुढील मुद्दा प्रॉपर्टीज ऑफ ट्रॅपेझियम आणि प्रॉपर्टीज ऑफ आयसोसेलेस ट्रॅपेझियम या मुद्द्यांवर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 5.4 ला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ट्रॅपेझियम म्हणजेच चौकोनाचा एक प्रकार समलंब चौकोन म्हणजे नेमकं काय, त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या, त्याचप्रमाणे आयसोसेलेस ट्रॅपेझियमच्या प्रॉपर्टीज सुरुवातीला आपण समजावून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत ट्रॅपेझियम ही जी कन्सेप्ट आहे, इट इज अ टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल. मग याला मराठीमध्ये समलंब चौकोन असं म्हटलं जातं. समलंब चौकोन म्हणजे नेमकं काय की चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्यांपैकी एकमेव जोडी परस्परांना समांतर असेल आणि दुसरी जोडी परस्परांना असमांतर असेल, अशा चौकोनाला आपण मराठीमध्ये समलंब चौकोन असं म्हणतो, तर इंग्रजीमध्ये त्याला आपण ट्रॅपेझियम असं म्हणतो. डेफिनेशन ऑफ ट्रॅपेझियम इज व्हेन ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड ॲज ट्रॅपेझियम. म्हणजे सम्मुख बाजूंच्या जोड्यांपैकी फक्त एक आणि एकच जोडी परस्परांना समांतर असेल तर त्या चौकोनाला ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन असं म्हणतात. त्यामध्ये पहा ABCD हा एक समलंब चौकोन आहे, ट्रॅपेझियम आहे. यामध्ये साइड AB इज पॅरलल टू साइड DC अँड साइड AD अँड साइड BC आर नॉन पॅरलल साइड्स. आता यांच्या बाबतीमध्ये इथं आपण माहिती दिलेली आहे. यांच्या बाबतीमध्ये आपल्याला काही प्रॉपर्टीज अभ्यासायच्या आहेत. त्या प्रॉपर्टीज पहा. अँगल A अँड अँगल D, these two angles are adjacent angles of a trapezium. Adjacent angles ची सेकंड पेयर जी आहे ती असणार आहे अँगल B अँड अँगल C. ह्या ज्या पेयर्स आहेत ह्या लाईन्स पॅरलल असल्यामुळं या सप्लिमेंटरी असणार आहेत. म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज जी आहे ती बेरीज 180 असणार आहे. चौकोनामध्ये संलग्न कोणांच्या एकूण 4 जोड्या असतात. याही चौकोनामध्ये संलग्न कोणांच्या म्हणजे ऍडजस्टंट अँगलच्या 4 पेयर्स आहेत. अँगल A अँगल D, अँगल B अँगल C, अँगल A अँड अँगल B ॲज वेल ॲज अँगल D अँड अँगल C. परंतु अँगल D आणि अँगल C ला आपण बेस अँगल असं म्हणणार आहोत. त्याच्या बाबतीमध्ये एक प्रॉपर्टी आपण आयसोसेलेस ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल मध्ये पाहणार आहोत, आयसोसेलेस ट्रॅपेझियम मध्ये पाहणार आहोत. परंतु A आणि D हे जे अँगल्स आहेत, ही जी पेयर आहे, किंवा अँगल B आणि अँगल C ही जी पेयर आहे, हिला आपण ऍडजस्टंट अँगल्स असं म्हणणार आहोत. आणि हे ऍडजस्टंट अँगल जे असतात ते एकमेकांशी पूरक असतात, म्हणजे ते सप्लिमेंटरी असतात. त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. इथे आपल्याला असं म्हणता येईल देअरफॉर by the property of parallel lines both the pairs of angles are supplementary. या दोनही ज्या पेयर्स आहेत ऍडजस्टंट अँगलच्या त्या सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. त्यानंतर आपल्याला एक दुसरा प्रकार याचा पाहायचा आहे, तो म्हणजे ट्रॅपेझियमचा आयसोसेलेस ट्रॅपेझियम. इफ नॉन पॅरलल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रुएंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड ॲज आयसोसेलेस ट्रॅपेझियम. म्हणजे जेव्हा समलंब चौकोनाच्या असमांतर बाजू ज्या असतात त्या परस्परांशी एकरूप असतील तर त्याच समलंब चौकोनाला आपण समद्विभुज समलंब चौकोन म्हणजेच आयसोसेलेस ट्रॅपेझियम असं म्हणणार आहोत. आयसोसेलेस ट्रॅपेझियमची आपण या ठिकाणी एक फिगर घेऊयात. हा एक आयसोसेलेस ट्रॅपेझियम आहे. ही जी साईड आहे, ही साईड आणि ही साईड, या दोन साईड्स एकमेकांना नॉन पॅरलल आहेत, त्या असमांतर आहेत, परंतु त्या परस्परांशी एकरूप आहेत. म्हणून हा जो समलंब चौकोन आहे त्याला आपण समद्विभुज समलंब चौकोन म्हणजे आयसोसेलेस ट्रॅपेझियम असं म्हणतो. आयसोसेलेस ट्रॅपेझियम जर असेल त्याच्या बाबतीमध्ये एक प्रॉपर्टी आहे, याचे बेस अँगल जे असतात, म्हणजे जर समजा या ठिकाणी आपण याला नाव दिलं असतं ABCD, तर हा D आणि C जो अँगल असतात बेस अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, ॲज वेल ॲज त्यांचे समोरचे वरचे जे पेयर आहे ऍडजस्टंट अँगल ती सुद्धा कॉन्ग्रुएंट असते. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल. दुसरी एक संकल्पना आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. जर आपण नॉन पॅरलल साइड्सचे मिड पॉईंट घेतले, मग तो आयसोसेलेस ट्रॅपेझियम असोत किंवा सिंपल असा ट्रॅपेझियम असोत, यांच्या नॉन पॅरलल साइडचे जर आपण मिड पॉईंट घेतले आणि त्या मिड पॉईंटला कनेक्ट करणारा जर आपण एक सेगमेंट काढला तर त्याला आपण मीडियन ऑफ ट्रॅपेझियम असं म्हटलं जातं. त्याची डेफिनेशन आहे द सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉईंट ऑफ नॉन पॅरलल साइड्स ऑफ अ ट्रॅपेझियम इज कॉल्ड द मीडियन ऑफ द ट्रॅपेझियम. आणि याची एक प्रॉपर्टी आहे, ही जी मीडियन आहे ती मीडियन ही पॅरलल साईडला पॅरलल असते, तर तिची लेंथ जी आहे ती पॅरलल साईडच्या लेंथच्या हाफ असते. म्हणजे या दोघींच्या बेरजेच्या ती निंपट असणार आहे. या प्रॉपर्टीज आपल्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये होत्या, परंतु या अभ्यासक्रमामध्ये त्या तो वगळलेल्या आहे.
या सगळ्या प्रॉपर्टीवरती आधारित असलेला प्रॅक्टिस सेट 5.4 ला आपण सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 5.4 मध्ये एकूण 3 एक्झाम्पल आहेत जे अतिशय सोपे आहेत. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे इन क्वाड्रिलॅटरल IJKL साइड IJ is parallel to side KL, angle I is equal to 108 degree, angle K is equal to 53 degree, then find the measures of angle J and angle L. आता यासाठी आपल्याला फिगर काढणं आवश्यक आहे. एक ट्रॅपिझियम आपल्याला काढावं लागेल ज्यामध्ये साइड IJ is parallel to side KL. या ठिकाणी आपण सोल्युशन मध्ये सुरुवातीला एक ट्रॅपिझियम या ठिकाणी काढूयात. यामध्ये पहा IJ ही जी साइड आहे ती साइड KL या साइडला पॅरलल दिसते. दिस इज द ट्रॅपिझियम IJKL. आता यामध्ये मेजर ऑफ अँगल I इज इक्वल टू 108 डिग्री, देन मेजर ऑफ अँगल K इज 53 डिग्री. आपल्याला अँगल L आणि अँगल J या दोन अँगलची मेजरमेंट शोधायची आहे. मग या ठिकाणी आपण सुरुवातीला अँगल J चं जे मेजरमेंट आहे ते शोधून घेऊयात. अँगल J आणि अँगल K हे एकमेकांचे ऍडजस्टंट अँगल्स आहेत आणि ट्रॅपिझियमची प्रॉपर्टी आहे ऍडजस्टंट अँगल्स ऑफ ट्रॅपिझियम आर सप्लिमेंटरी. किंवा या ठिकाणी आपण या दोन पॅरलल लाईन्स आहेत IJ आणि KL आणि यांची जर आपण ट्रान्सव्हर्सल JK मांडली तर दिस टू आर द इंटिरियर अँगल्स फॉर्म बाय दिस ट्रान्सव्हर्सल JK अँड इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी व्हेन टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. जेव्हा दोन रेषा समांतर असतात तेव्हा आंतरकोन हे परस्पर पूरक असतात. ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी वापरलेली आहे. अँगल J प्लस अँगल K इज इक्वल टू 53 डिग्री. Sorry, angle J plus angle K is equal to 180 degree. Here we use the property of parallel lines. Now, we know the measure of angle K. It is 53 degree. Therefore, replace angle K by 53 degree. We get angle J plus 53 degree is equal to 180 degree. Transfer 53 to the right hand side. We get angle J is equal to 180 degree minus 53 degree. That means angle J is equal to 127 degree. आता हा जो अँगल J आहे तो 127 अंशाचा मिळालेला आहे. आता L शोधायचा असेल तर आपण दुसरी ऍडजस्टंट अँगलची पेअर घेणार आहोत ती म्हणजे I आणि L. These two angles are also adjacent angles which are supplement with each other because side IJ is parallel to side KL, and if we consider IL as a transversal, then angle I and angle L are interior angles which are supplementary because the two lines are parallel. या दोन रेषा समांतर असल्यामुळे जर आपण त्यांची IL ही छेदिका मांडली तर अँगल I आणि अँगल L हे आंतरकोन आहेत आणि आंतरकोन पूरक असतात. या ठिकाणी आपल्याला इक्वेशन म्हणता येईल अँगल L प्लस अँगल I इज इक्वल टू 180 डिग्री. हियर वी अगेन यूज द प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाइन्स. नाउ measure of angle I is equal to 108 degree. Replace angle I by 108 degree. We get angle L plus 108 degree is equal to 180 degree. That means angle L is equal to 180 minus 108 degree. That means angle L is equal to 72 degree. म्हणजे L या कोनाचं माप हे 72 अंश. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समलंब चौकोनाचे लगतचे कोन परस्पर पूरक असतात. या गुणधर्माचा उपयोग करून आपण अँगल J आणि अँगल L यांची माप शोधलेली आहेत. अतिशय साधी आणि सोपी ही प्रॉपर्टी. सेकंड एक्झाम्पल आहे इन क्वाड्रिलॅटरल ABCD साइड BC is parallel to side AD, side AB is congruent with side DC, and if angle A is equal to 72 degree then find the measures of angle B and angle D. म्हणजे ABCD या समलंब चौकोनामध्ये बाजू BC ही बाजू AD ला समांतर असून AB ही जी बाजू आहे ती बाजू DC या बाजूशी एकरूप आहे आणि जर A हा कोन 72 अंशाचा असेल तर आपल्याला कोन B आणि कोन D या दोन कोनांची मापे आपल्याला शोधायची आहेत. याही ठिकाणी आपल्याला फिगर काढावी लागेल. आपण जर ऑब्झर्वेशन केलं दिलेल्या इन्फॉर्मेशन जर काळजीपूर्वक पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल क्वाड्रिलॅटरल ABCD इज अन आयसोसिलिस ट्रॅपिझियम. हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. तशी आपण एक फिगर या ठिकाणी ड्रॉ करूयात. सपोज ABCD इज अ आयसोसिलिस ट्रॅपिझियम. AB is congruent with DC. It is given in the information, and side BC is parallel to side AB. Now, angle A is equal to 72 degree. We want to find angle B as well as angle D. आता या ठिकाणी पहा अँगल B आणि अँगल A हे एकमेकांचे ऍडजस्टंट अँगल्स आहेत म्हणजे ते सप्लिमेंटरी असणार आहे. जशी आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण प्रॉपर्टी वापरली तीच प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. दॅट मीन्स अँगल त्या ठिकाणी बी अँगल जो आहे तो सप्लिमेंट इंटिरियर अँगलची प्रॉपर्टी वापरून आपल्याला बीचं माप शोधता येईल. मात्र डी हा जो कोन आहे डी हा अँगल आणि ए हे हा जो अँगल आहे
हे दोन बेस अँगल्स आहेत आणि बेस अँगलची एक प्रॉपर्टी आहे, बेस अँगल्स ऑफ एन आयसोसेलेस ट्रॅपेझियम आर कॉन्ग्रुएंट. जर हा समद्विभुज समलंब चौकोन असेल तर त्याचे पायालगतचे कोन हे एकरूप असतात. ही प्रॉपर्टी आहे आयसोसेलेस ट्रॅपेझियमची. दॅट मीन्स अँगल ए इज इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू 72 डिग्री. दॅट मीन्स अँगल डी इज इक्वल टू 72 डिग्री. म्हणजे ए जर 72 अंशाचा असेल तर डी सुद्धा 72 अंशाचा असेल. आता बी शोधण्यासाठी आपल्याला ए आणि बी हे सप्लिमेंटरी आहेत, ऍडजस्टंट अँगल्स आहेत. पॅरलल लाईनची प्रॉपर्टी आपण या ठिकाणी वापरणार आहोत. इंटेरियर अँगल्स असल्यामुळे हे सप्लिमेंटरी आहेत. सेकंड आपण या ठिकाणी पाहूयात, अँगल बी प्लस अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज these two lines ABC and AD are parallel to each other. AB is their transversal and angle B and angle A, these are the interior angles. Therefore these interior angles are supplementary because these two lines are parallel. या दोन रेषा समांतर असल्यामुळे आणि बी ही त्यांची छेदिका असल्यामुळे हे आंतरकोन परस्पर पूरक आहेत. म्हणून या ठिकाणी आपण अँगल बी प्लस अँगल ए इज इक्वल टू 108 डिग्री असं एक इक्वेशन या ठिकाणी मांडलेलं आहे. आता ए या अँगलचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे 72 डिग्री. Replace angle A by 72 degree, we get angle B plus 72 degree is equal to 180 degree. Transfer 72 degree to the right hand side, we get angle B is equal to 180 minus 72 degree. That means angle B is equal to 180. म्हणजे B या कोणाचं माप जे आहे ते 108 अंश तर D या कोणाचं माप 72 अंश. हाही अतिशय सोप्या अशा गुणधर्माचा उपयोग करून आपण या ठिकाणी अँगल बी आणि अँगल डी यांची मेजरमेंट शोधलेले आहे. लास्ट आणि थर्ड एक्झाम्पल यामध्ये आहे, इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी साइड बीसी इज लेस दॅन साइड एडी. साइड बीसी इज पॅरलल टू साइड एडी अँड इफ साइड बी ए इज कॉन्ग्रुएंट विथ साइड सीडी देन प्रूव्ह दॅट अँगल ए बी सी प्लस इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल डी सी बी. म्हणजे या समद्विभुज समलंब चौकोनामध्ये बीसी ही जी बाजू आहे ती बाजू एडी या बाजूपेक्षा लहान आहे. त्यानंतर ए बी आणि सी डी या दोन बाजू परस्परांशी एकरूप आहेत. बीसी ही एडीला पॅरलल आहे. तर आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे कोन ए बी सी आणि कोन डी सी बी हे दोन कोन परस्परांशी एकरूप आहेत. आता या ठिकाणी पहा, आपल्याला एक प्रॉपर्टी या ठिकाणी यूज करायची आहे, ते आपण पुढे करणार आहोत. पहिल्यांदा आपण काय करणार पहा, इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी ए बी सी डी हा एक आयसोसेलेस ट्रॅपेझियम आहे. याच्यामध्ये साइड बीसी इज पॅरलल टू साइड एडी अँड साइड बी ए इज कॉन्ग्रुएंट विथ साइड सीडी. इट इज गिव्हन. देअरफॉर वी कॅन से दॅट क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अँन आयसोसेलेस ट्रॅपेझियम. म्हणजे या दिलेल्या माहितीवरून आपल्याला असं लक्षात येते की हा जो चौकोन आहे हा चौकोन समद्विभुज समलंब चौकोन आहे. आता समद्विभुज समलंब चौकोन जर असेल तर आपल्याला माहिती आहे अँगल ए आणि अँगल डी हे बेस अँगल्स आहेत आणि ते बेस अँगल्स असल्यामुळे ते कॉन्ग्रुएंट आहेत. ही प्रॉपर्टी आहे आयसोसेलेस ट्रॅपेझियमची. देअरफॉर वी कॅन राईट अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल डी. सपोज दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट अँड हिअर वी यूज प्रॉपर्टी ऑफ बेस अँगल्स ऑफ आयसोसेलेस ट्रॅपेझियम. आता ए आणि डी हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर या ठिकाणी आपण पहा बीसी इज पॅरलल टू एडी. बीसी ही पॅरलल आहे एडीला आणि जर आपण या दोन पॅरलल लाईनची ए बी ही जी साईड आहे ती साईड जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर या ठिकाणी आपल्याला अँगल ए आणि अँगल बी हे जे दोन अँगल्स आहेत ते दोन अँगल्स इंटेरियर अँगल्स ठरतात. पॅरलल लाईनची जर प्रॉपर्टी वापरली तर हे दोन इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतात. म्हणून या ठिकाणी आपण एक इक्वेशन मांडणार आहोत, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. दीज आर द इंटेरियर अँगल्स बिकॉज लाईन BC इज पॅरलल टू लाईन AD and AB is their transversal. These two angles, angle A and angle B, are interior angles which are supplementary. म्हणून यावरून आपण एक इक्वेशन मांडलेलं आहे, अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री. याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणतो. याच पद्धतीनं जर आपण या दोन पॅरलल लाईनची CD ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर या ठिकाणी काय होईल पहा. सिमिलरली BC इज पॅरलल टू AD अँड CD इज देअर ट्रान्सव्हर्सल. ही CD त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल C आणि अँगल D हे सुद्धा इंटेरियर अँगल्स असतात किंवा आहेत आणि या लाईन्स पॅरलल असल्यामुळे हे इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असणार आहेत. म्हणून आपण या ठिकाणी प्रॉपर्टी वरून एक इक्वेशन मांडणार आहोत, अँगल D प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री.
सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. या ठिकाणी चुकून याला इक्वेशन नंबर 2 झालेला आहे. आणि हे इक्वेशन जे मांडलेलं आहे ते मांडले आपण आंतरकोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोन परस्पर पूरक असतात. या गुणधर्माचा उपयोग करून आपण हे तिसरं इक्वेशन या ठिकाणी मांडलेलं आहे. आता फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 या 3 इक्वेशनवरून आपल्याला असं म्हणता येईल किंवा समीकरण नंबर 1, 2 आणि 3 वरून आपल्याला असं म्हणता येईल की या समीकरण नंबर 2 आणि 3च्या डाव्या ज्या बाजू आहेत उजव्या ज्या बाजू आहेत त्या उजव्या बाजू सेम आहेत. म्हणजे याचा अर्थ यांच्या डाव्या बाजू सुद्धा सेम असणार आहे. या ठिकाणी आपण फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड इक्वेशन 3 यावरून आपण एक विधान लिहिलेलं आहे. अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू अँगल डी प्लस अँगल सी. कारण इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3च्या राईट हँड साईड ज्या आहेत त्या 180 डिग्री म्हणजे इक्वल असल्यामुळे यांच्या लेफ्ट हँड साईड सुद्धा इक्वल असणार आहेत. म्हणून या ठिकाणी आपण म्हटलंय अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू अँगल डी प्लस अँगल सी. आता पहा इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण प्रूव्ह करून ठेवलेला आहे अँगल ए इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल डी. जर आपण डी हा जो अँगल आहे तो जर ए ने रिप्लेस केला तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल पहा अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल सी. डी हा जो आहे तो आपण ए ने रिप्लेस केला आहे बिकॉज अँगल डी अँड अँगल ए दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँगल्स. दीज आर द बेस अँगल्स ऑफ अन आयसोसेलेस ट्रॅपेझियम. म्हणून ते एकरूप आहेत. हे आपण लिहिलेलं आहे फ्रॉम इक्वेशन 1 कारण हे आपण फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं प्रूव्ह करून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण हा अँगल ट्रान्सफर करू राईट हँड साईडला तेव्हा तो निगेटिव्ह होईल आणि अँगल ए गेट्स कॅन्सल विथ इच अदर. रिमेनिंग इक्वेशन इज अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. म्हणजे आता ए आणि ए हे इलिमिनेट झाल्यानंतर लेफ्ट हँड साईडला शिल्लक राहणार आहे अँगल बी आणि राईट हँड साईडला शिल्लक राहणार आहे अँगल सी. आता हा जो अँगल बी आहे याला जर आपण 3 बिंदूंच्या स्वरूपामध्ये जर नाव द्यायचं म्हटलं त्याचं नाव लिहिता आपल्याला अँगल ए बी सी. आणि अँगल सी ला जर आपल्याला 3 व्हर्टेक्स फॉर्ममध्ये नाव द्यायचं असेल तर त्याचं नाव द्यावं लागेल अँगल डी सी बी. हे आपण रिलेट करूयात नाव बदलून अँगल मात्र तेच ठेवणार आपण. दॅट मीन्स अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल डी सी बी. दॅट मीन्स दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर आणि हेच आपलं साध्य होतं. याही ठिकाणी आपण अतिशय साधे सोपे पॅरलल लाईनचे जे प्रॉपर्टीज आहेत किंवा आयसोसेलेस ट्रॅपेझियमच्या बेस अँगलची जी प्रॉपर्टी आहे त्यांचा उपयोग करून आपला साध्य जे आहे ते साध्य आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो हा प्रॅक्टिस सेट अतिशय सोपा आहे. फक्त 2 प्रकारचे जे क्वाड्रिलॅटरल्स आहेत ट्रॅपेझियम आणि आयसोसेलेस ट्रॅपेझियम यांच्या प्रॉपर्टीज त्याचप्रमाणे पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीजचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 5.4 मधील 3ही एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. या एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये जर आपल्याला काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.